हेलो एवरीवन, गुड इवनिंग बच्चा लोग। कैसे हो सब लोग? बढ़िया। अभी तक हमने टोटल अलग अलग लेक्चर्स हमने डिस्कस कर चुके हैं। ओके, सो हमने ह्यूमन न्यूट्रिशन में एलिमेंट्री कैनल की स्टडी की, एलिमेंट्री कैनल के अलग अलग पार्ट्स की स्टडी की। ओके, लाइक दैट वी हैव आल्सो स्टडीड अबाउट 12th स्टैंडर्ड। ओके, in the same way today we are going to complete our elementary canals last two topics, that is large intestine and anus. आतापर्यंत आपण एलिमेंटरी कॅनलचे बरेचसे टॉपिक्स पाहून घेतले. कोणकोणते टॉपिक पाहिले आपण आतापर्यंत? एलिमेंटरी कॅनलचे टोटल किती टॉपिक्स होते बेटा? 9 टॉपिक्स होते. किती टॉपिक्स? 9 टॉपिक होते. सर्वात पहिले आपण पाहिलं माउथ, त्यानंतर आपण डिस्कस केलं टीथ, नंतर आपण डिस्कस केलं टंग, नंतर फॅरिंग्स, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन. आज आपण डिस्कस करणार आहोत लार्ज इंटेस्टाइन आणि ॲनस. ओके, तर लक्षात असू द्या, ओव्हरऑल सगळ्या पार्ट्सची रिव्हिजन तुम्ही करत चला. तुमच्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहे, त्या लेक्चर्सच्या माध्यमातून जेवढे रिव्हिजन तुम्हाला पॉसिबल तेवढे रिव्हिजन करत चला. काही अडचण असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगण्याचा प्रयत्न करा आणि अभ्यास कंटिन्यू करा. फक्त आजचा आपला टॉपिक काय काय आहे बघा. आज संपवायचं आपल्याला एलिमेंटरी कॅनल ॲट लास्ट, म्हणजे लार्ज इंटेस्टाइन आणि ॲनस. चला तर मग सुरुवात करूया आजच्या टॉपिककडे. ओके, चला. लार्ज इंटेस्टाइन मराठीत काय म्हणतो आपण? मोठे आतडे. लक्षात असेल तुमच्या, मोठे आतडे. ओके, तर चला लार्ज इंटेस्टाइन. आता लार्ज इंटेस्टाइनचा विचार केला ना बेटा, तर लार्ज इंटेस्टाइन ही स्मॉल इंटेस्टाइन पेक्षा लेंथ मध्ये छोटी आहे. लेंथ मध्ये छोटी आहे, परंतु विड्थ मध्ये म्हणजे इन द सेन्स डायमीटर मध्ये मोठी आहे. लक्षात घ्या, लार्ज इंटेस्टाइन लेंथ मध्ये स्मॉल इंटेस्टाइन पेक्षा काय म्हटली आहे? छोटी आहे, बट डायमीटर मध्ये मोठी. जसं स्मॉल इंटेस्टाइन आपण घेत असताना त्यावेळेस मी तुम्हाला लार्ज इंटेस्टाइनचं इंट्रोडक्शन दिलंच होतं. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? इट इज अ लॉन्ग ट्यूब लाइक स्ट्रक्चर. लार्ज इंटेस्टाइन काय बेटा? एक लॉन्ग ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे. ओके, लार्ज इंटेस्टाइनची लेंथ किती बोललो होतो आपण? 1.5 मीटर. किती बेटा? 1.5 मीटर. लेंथ ऑफ लार्ज इंटेस्टाइन इज अबाउट 1.5 मीटर इन ह्यूमन बीइंग्स. ओके, इट इज wider in diameter as compared to स्मॉल इंटेस्टाइन. स्मॉल इंटेस्टाइन पेक्षा ही डायमीटर मध्ये कशी आहे? मोठी आहे. लक्षात ठेवा. ओके, अँड लास्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. लास्ट पार्ट कोणता होता बेटा? स्मॉल इंटेस्टाइनचा 3 पार्ट होते स्मॉल इंटेस्टाइनचे: डिओडेनम, जिजुनम, इलियम. लक्षात ठेवायचं, डिओडेनम, जिजुनम, इलियम. ओके, तर लास्ट पार्ट कोणता होता बेटा? इलियम. कोणता होता? इलियम. तो काय होतोय? ओपन होतोय. कुठं? इन लार्ज इंटेस्टाइन. लास्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन, तो म्हणजे कोण? ते इलियम. इलियम पुढे ओपन होतोय, लार्ज इंटेस्टाइन मध्ये ओपन होतोय. As like of small intestine, large intestine also shows 3 parts. किती पार्ट्स आहेत लार्ज इंटेस्टाइनला? पण 3 पार्ट. जसं स्मॉल इंटेस्टाइन 3 पार्ट आपण जस्ट बोललो, डिओडेनम, जेजुनम आणि इलियम, त्याच प्रकारे लार्ज इंटेस्टाइनला पण 3 पार्ट आहेत बेटा: केसम, कोलॉन आणि रेक्टम. लक्षात ठेवा, केसम, कोलॉन आणि रेक्टम. ओके, लार्ज इंटेस्टाइन कंसिस्ट ऑफ 3 पार्ट्स. किती पार्ट बेटा? 3. आता ते 3 पार्ट कोणते? तर केसम, कोलॉन अँड रेक्टम. ओके, चला तर मग आता एक एक पार्ट बद्दल आपण स्टडी करून घेऊया. काही जास्त हार्ड नाही बेटा. ओके, बघा, केसम इट इज अ सॅक लाइक स्ट्रक्चर प्रेझेंट at the junction of इलियम अँड कोलॉन. म्हणजे स्मॉल इंटेस्टाइनचा जो लास्ट पार्ट इलियम आणि लार्ज इंटेस्टाइनचा जो सेकंड पार्ट आहे कोलॉन, हे एकमेकांना ज्या पॉइंटला कनेक्ट होतात त्या पॉइंटला एक सॅटेलाइट स्ट्रक्चर प्रेझेंट असतो आणि त्या सॅटेलाइट स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं बेटा? केसम. ओके, लक्षात ठेवा. नंतर केसमची जी लेंथ आहे, इट इज अबाउट 6 सेंटीमीटर इन लेंथ. लक्षात ठेवा, केसम किती सेंटीमीटर लेंथ आहे केसमची? तर 6 सेंटीमीटर इन लेंथ. आफ्टर दैट a small worm like
structure arises from केसम. केसम पासून एक स्मॉल वर्म लाइक स्ट्रक्चर अराइज होतं. आपण त्याला साध्या भाषेत आपण बघा अपेंडिक्स म्हणतो ना. ओके, अपेंडिक्स आपल्या बॉडी मधलं काय बेटा वेस्टिजियल ऑर्गन. वेस्टिजियल म्हणजे काय ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचा नक्की प्रयत्न करत चला. ओके, तर बघा स्मॉल वर्म लाइक स्ट्रक्चर अराइजेस फ्रॉम केसम कॉल्ड एज वर्मीफॉर्म अपेंडिक्स. काय म्हणतात बेटा त्याला? वर्मीफॉर्म अपेंडिक्स. आणि सीईटी करता लक्षात असू द्या की वर्मीफॉर्म अपेंडिक्स कुठून अराइज होतं. ओके, ऍक्च्युअली सीईटी मध्ये क्वेश्चन विचारला होता फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग पार्ट्स ऑफ द बॉडी डज द वर्मीफॉर्म अपेंडिक्स अराइजेस. मग कोणत्या पार्ट पासून अराइज होतो बेटा? तर केसम पासून अराइज होतो. लक्षात असू द्या. बघा केसम बद्दल आपण काय काय म्हटलं? इट इज अ सॅक लाइक स्ट्रक्चर जो कुठे प्रेझेंट असतो ऍट द जंक्शन ऑफ इलियम अँड कोलॉन. केसमची लेंथ किती बोललो बेटा आपण? 6 सेंटीमीटर. नंतर केसम पासून काय अराइज होतं? एक वर्म लाइक स्ट्रक्चर आलं जातं. ते वर्म लाइक स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण? वर्मीफॉर्म अपेंडिक्स. आणि वर्मीफॉर्म अपेंडिक्स इज वेस्टिजियल इन ह्यूमन्स बट नॉट वेस्टिजियल इन कॅटल्स. ओके, कॅटल्स मध्ये वर्मीफॉर्म अपेंडिक्स वेस्टिजियल नसतो. तर का नसतो? बघा वेस्टिजियल म्हणजे काय आणि वर्मीफॉर्म अपेंडिक्स कॅटल्स मध्ये वेस्टिजियल का नाहीये ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये नक्की क्लिअर करून देईल. पण तरी पण तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा की वर्मीफॉर्म अपेंडिक्स कॅटल्स मध्ये वेस्टिजियल का नसते. ओके, बघा ते एकदा रिपीट करून घ्या. काय म्हटलंय? केसम काय? एक सॅक लाइक स्ट्रक्चर आहे जो रिप्रेझेंट जंक्शनला. कोणाचं जंक्शन बेटा? इलियम आणि कोलॉन. केसमची लेंथ 6 सेंटीमीटर. केसम पासून काय फॉर्म होतं? एक वर्म लाइक स्ट्रक्चर डेव्हलप होतो. ते वर्म लाइक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो बेटा? वर्मीफॉर्म अपेंडिक्स. वर्मीफॉर्म अपेंडिक्स कसा ऑर्गन आहे? वेस्टिजियल ऑर्गन आहे. कोणामध्ये? ह्यूमन्स मध्ये. बट कॅटल्स मध्ये ते वेस्टिजियल नाहीये. आणि वेस्टिजियल का नाहीये तर मग त्याचं नेमकं काम काय कॅटल्स मध्ये ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. ओके, चला तर मग आता सेकंड पार्ट म्हणजे कोणता बेटा? कोलॉन. बघा इट इज अ ट्यूब लाइक structure. It is a tube like structure which is divided into 3 regions. Okay, लक्षात घ्या. कोलॉनचे किती रिजन्स आहेत? तर 3 रिजन. किती रिजन आहेत? 3. आता ते 3 रिजन कोण कोणते? या 3 रिजनचे नाव लक्षात ठेवा बेटा. असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन आणि डिसेंडिंग कोलॉन. लक्षात ठेवा असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन and descending colon. Colon is a tube-like part. Colon is a tube-like part of large intestine. Okay, which is divided into how many regions, beta? 3 regions. Which are they? Ascending colon, transverse colon, and descending colon. Last but not least, तो म्हणजे कोणता? रेक्टम. रेक्टम बद्दल स्टडी करून घेऊ. बघा रेक्टम काय म्हणतोय? रेक्टम इट इज द लास्ट और तुम्ही म्हणू शकतात posterior region of large intestine. It is the last or posterior region of large intestine. It helps to store the undigested food material. That is undigested food material काय म्हणतो बेटा? फेसेस. काय म्हणतो आपण? फेसेस. लक्षात ठेवा. बघा रेक्टम काय बेटा? लास्ट और पोस्टेरियर रिजन कोणाचा होता? लार्ज इंटेस्टाइनचा. नंतर कोणता फंक्शन परफॉर्म करतो रेक्टम? इट हेल्प्स टू स्टोर द अनडायजेस्टेड फूड मटेरियल दॅट इज फेसेस फॉर टेम्पररी पीरियड ऑफ टाइम. फॉर टेम्पररी पीरियड ऑफ टाइम until it is egested. Egested म्हणजे काय बेटा? रिमूव्ह. egested ला अल्टरनेटिव्ह वर्ड काय लिहू शकता तुम्ही? रिमूव्ह आउट ऑफ बॉडी थ्रू anus. Until it is egested or removed out of body through
ऍनस. लक्षात घ्या. चला तर मग एक वेळा शॉर्ट मध्ये तिघी पाठबद्दल रिपीट करून घ्या बघा. केसमला काय म्हटलं आपण, एक सॅक लाईक स्ट्रक्चर. ओके. आफ्टर दॅट केसम कुठे प्रेझेंट असतो, ऍट द जंक्शन ऑफ इलियम अँड कोलॉन. ऍट द जंक्शन ऑफ इलियम अँड कोलॉन. केसमची लेंथ किती म्हटली बेटा, 6 सेंटीमीटर. लक्षात ठेवत चला, सीईटी करता अतिशय इम्पॉर्टंट आहे केसमची लोकेशन, केसमची लेंथ. ओके. केसम पासून काय अराइज होतो किंवा वर्मीफॉर्म अपेंडिक्स कुठून अराइज होते, दोन प्रकारचे क्वेश्चन येतील. ओके. विच ऑफ द फॉलोइंग vestigial organ arises from kesum or vermiform appendix arises from which of the following organ. असे वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. नंतर स्मॉल बोन लाइक स्ट्रक्चर म्हणजे काय, वर्मिफॉर्म अपेंडिक्स. आणि मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा वेस्टिजियल म्हणजे काय, आणि कॅटल्स मध्ये वर्मिफॉर्म अपेंडिक्स हे वेस्टिजियल का नसतं. ओके. बट नॉट वेस्टिजियल इन कॅटल्स. आफ्टर दॅट कोलॉन. कोलॉन काय एक ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे, ज्याचं किती पार्ट मध्ये डिव्हिजन झालं बेटा, तीन पार्ट मध्ये डिव्हिजन झालं. कोणकोणते, असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन आणि डिसेंडिंग कोलॉन. साध्या शब्दात तुम्हाला म्हणायचं जर गेलं तर कोलॉन इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. लक्षात ठेवा, कोलॉन इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. नंतर कोलॉनची लेंथ किती येईल, काय येईल ते मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये पिन करा. आफ्टर दॅट रेक्टम. रेक्टमला काय म्हणतात बेटा, लास्ट पार्ट कोणाचा, तर स्मॉल इंटेस्टाइनचा. रेक्टमचा फंक्शन काय, इट हेल्प्स टू स्टोर, इट हेल्प्स टू स्टोर द अनडायजेस्टेड फूड मटेरियल दॅट इज फेसेस. अनडायजेस्टेड फूड मटेरियल म्हणजे काय, वेस्ट मटेरियल. ओके. दॅट इज फेसेस फॉर टेम्पररी पिरियड ऑफ टाइम. पण केव्हापर्यंत, अंटिल इट इज डिजेस्टेड ऑर रिमूव्ड आउट ऑफ बॉडी थ्रू एनस. बघा स्टार्टिंगला आपण फर्स्ट लेक्चर मध्ये घेतलं होतं की ह्यूमन न्यूट्रिशनच्या प्रोसेस मध्ये 5 प्रोसेस असतात वेगवेगळ्या प्रकारच्या. मी तुम्हाला सांगितलं होतं ऍब्झॉर्प्शन, आठवत असेल तुम्हाला तर. ओके. बघा काय काय बोललो होतो आपण, इंजेक्शन, डायजेशन, ऍब्झॉर्प्शन, ऍसिमिलेशन आणि लास्ट स्टेप काय बोललो होतो आपण, इजेशन. इज इथं इजेस्टेड. ओके. लक्षात घ्या. ओके. किती स्टेप होत्या त्या, 5. पहिली स्टेप कोणती होती बेटा, इंजेक्शन. दुसरी स्टेप डायजेशन. तिसरी स्टेप ऍब्झॉर्प्शन. चौथी स्टेप असिमिलेशन आणि पाचवी स्टेप इजेशन. ओके. सो इथं आपल्या फूडचं कंप्लीट डायजेशन कंप्लीट झालेलं आहे. ओके. कंप्लीटली आपलं फूड काय झालेलं, डायजेस्ट झालेलं आहे. आता आपला लास्ट पार्ट आहे एलिमेंटरी कॅनलचा, तो म्हणजे कोणता बेटा, ऍनस. ओके. तर ऍनस बद्दल काही जास्त नाहीये, तर लक्षात ठेवायचं इतकंच आहे की इट इज द लास्ट पार्ट ऑफ ह्यूमन एलिमेंटरी कॅनल. ओके. ऍनस काय बेटा, लास्ट पार्ट आहे ह्यूमन एलिमेंटरी कॅनलचा. ओके. इट इज guarded by muscles called as sphincter. ऍनसच्या ओपनिंगला जे मसल्स गार्ड करत असतात त्या मसल्सला काय म्हटलं गेलंय बेटा, स्पिंचर. आणि ऍनसचं फंक्शन काय आहे, हेल्प्स टू रिमूव्ह वेस्ट मटेरियल आउट ऑफ बॉडी. बस इतकंच आहे, जास्त वेळ डोक्याला ताण नाही येतो, एकदम सिंपल आहे. तर लक्षात ठेवायचं फक्त इतकंच आहे की लास्ट पार्ट आहे ह्यूमन एलिमेंटरी कॅनलचा. नंतर ऍनसच्या ओपनिंगला कोण गार्ड करतं, सेट ऑफ मसल्स कॉल्ड एज स्पिंचर. काय म्हटलं जातं त्या मसल्सला, स्पिंचर म्हटलं जातं. नंतर ऍनस काय करतो, कोणत्या प्रोसेसमध्ये मदत करतोय, हेल्प टू रिमूव्ह द अनडायजेस्टेड फूड मटेरियल और वेस्ट मटेरियल फ्रॉम द बॉडी. ओके बच्चालो, बघा प्रॉपर सगळे लेक्चर्स करा जेणेकरून तुम्हाला पूर्ण एलिमेंटरी कॅनल क्लिअर होईल. ओके. एक एक पार्ट मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलेला आहे. जर काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करत चला. ओके. आणि आपल्या व्हिडिओवर जितके जास्त शक्य होईल तितके जास्त प्रमाणात लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतर तुमच्या फ्रेंड्सलाही सांगा की लवकरात लवकर सबस्क्राईब कर आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा प्रत्येकाने, जेणेकरून जसं आपले लेक्चर्स अपलोड होतील तुमच्यापर्यंत लगेच नोटिफिकेशन पोहोचून जाईल व तुम्हाला इझिली सगळ्या गोष्टी अवेलेबल होऊन जातील. आलं लक्षात तुमच्या प्रत्येकाच्या. ओके. तो ऑल ऑफ यू प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. ओके. मस्ट वॉच दिस व्हिडिओ. थँक्यू. ऑल द बेस्ट.